जे पाईपलाईन टाकण्याचं काम झालं होतं त्याच्यानंतर जो रस्ता करणं त्यांनी अपेक्षित होतं पाणी पुरवठा विभागाने, तो काही झाला नव्हता. आपण तक्रार केल्यानंतर त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं आणि ते अर्धवटच ठेवलेलं आहे. आणि ह्या अर्धवट कामामुळं लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ह्याच्यातून गाडी कशी चालवायची, हा खड्डा बघा, ही कशी विचित्र परिस्थिती आहे बघा. गाडी चालवताना हा प्रॉब्लेम येतोय की एवढे खड्डे पडल्यात. 2 महिला इथं आमच्या दुकानासमोर पडल्या. खरीच अडचण म्हणली तर सगळ्यात जास्त इथं ॲक्सिडेंट्स होतात. इथं कॉलेज आहे JSPM कॉलेज, लहान मुलं येतात, बाकीच्या गोष्टी येतात, परत ट्रक वगैरे कंटिन्यू चालू असतात. ट्रक चालू असल्यामुळे ना आपल्याला आहे ना वाहतूक लय कोडी होती. तो महापालिकेला कधी कळणार, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की महापालिका या गोष्टीकडे वारंवार दुर्लक्ष का करते हेच कळत नाही. नमस्कार, मी धीरज मांगरे, सर्वसामान्य नागरिक पत्रकार. आज आपण आलो आहे हांडेवाडी रोड सातवनगर इथे. जे पाईपलाईन टाकण्याचं काम झालं होतं त्याच्यानंतर जो रस्ता करणं त्यांनी अपेक्षित होतं पाणी पुरवठा विभागाने, तो काही झाला नव्हता. आपण तक्रार केल्यानंतर त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं आणि ते अर्धवटच ठेवलेलं आहे. आणि ह्या अर्धवट कामामुळं लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गाडी चालवताना प्रचंड त्रास होतो आहे. इथं अपघात पण घडत आहे. इथले नागरिक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथं अपघात घडता येते, गाड्या स्लिप होता येते, गाडी चालवताना प्रॉब्लेम येतो आहे, रस्ता नीट नाही आहे. आणि या सगळ्यांचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकाला होतो आहे. ही रस्त्याची दुरावस्था बघा, हे बघा, ही रस्त्याची दुरावस्था. ह्याच्यातून गाडी कशी चालवायची, हा खड्डा बघा, ही कशी विचित्र परिस्थिती आहे बघा. हे असं विचित्र पद्धतीचं काम झालेलं आहे. आपण संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हे जे तुम्ही जे काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, अर्धवट झालेलं आहे आणि हे काम व्यवस्थित झालेलं नाही आहे. हे सांगूनसुद्धा अधिकारी म्हणता येते की आम्ही काम करतो, नुसते आश्वासनं देत आहेत पण काम करत नाही. इथले जे नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया की इथं काय झालं, कशा पद्धतीने इथं अपघात घडत आहे ते हे आपण त्यांना विचारू. इथं काही नागरिक आलेले आहेत, त्यांना विचारू आपण की इथं काय. दादा, हे जे हांडेवाडी सातवनगर रोडचं जे काम झालं आहे, जे अर्धवट झालं आहे, त्याच्यामुळे इथं काय अडचणी येत आहेत, तुमच्या निदर्शनास काय येते, तुम्ही गाडी चालवताना काय प्रॉब्लेम येतोय हे जरा कृपया सांगा. गाडी चालवताना हा प्रॉब्लेम येतोय की एवढे खड्डे पडल्यात. 2 महिला इथं आमच्या दुकानासमोर पडल्या. मी त्या दिवशी पडता वाचलोय. रस्ता खड्डे असल्यामुळं, पाणी सांडल्यामुळं माणूस घसरून पडतोय. अपघाताची शक्यता दाट निर्माण झालेली. रोड काही व्यवस्थित झालेला नाही, काम बरोबर केलेले नाही, नगरपालिकेचं लक्ष नाही आहे. त्यामुळे नागरिकांना फार त्रास होतोय. खड्डे एवढे पडल्यात की गाडी कशी चालवा, काय करावं हेच कळत नाही आहे. ड्रेनेजची समस्या आहे. वाहतूक इतकी वाढलेली आहे या रोडला की भयंकर वाहतूक वाढलेली आहे. ट्रॉफिक जाम होतं सारखं. ड्रेनेज सारखं तुंबून पाणी बाहेर येतं, लोकांच्या अंगावर उडतंय. त्या खड्ड्यात चाक गेलं की त्या लोकांच्या अंगावर घाण पाणी, ड्रेनेजचं संडाचं पाणी उडतंय. कुणी लक्ष देत नाही आहे. एवढं मोठं खड्डं पडलेलं आहे या रोडला. धन्यवाद. इथं अजून एक इथले नागरिक आहेत. तर दादा, इथं जे रस्त्याचं जे काही काम झालं किंवा कशा प्रकारचा अडचणीचा सामोरं जावं लागतं तुम्हाला? खरीच अडचण म्हणली तर सगळ्यात जास्त इथं ॲक्सिडेंट्स होतात. इथं कॉलेज आहे JSPM कॉलेज, लहान मुलं येतात, बाकीच्या गोष्टी येतात, परत ट्रक वगैरे कंटिन्यू चालू असतात. ट्रक चालू असल्यामुळे ना आपल्याला आहे ना वाहतूक लय कोडी होती. कुठल्या रोडने जावं काय कळत नाही. हे बरोबर मधोमध आहे, मग गाडी आपली इथं पण नाही राहत, तिथं पण नाही राहत. जर चुकून कोणी गाडी घातली आणि पूर्ण गाडी आली तर खूप सारे ॲक्सिडेंट होतात. मध्येच खूप मोठा अपघात झाला होता काही दिवसांपूर्वी. छोट्या मुलीला लागलं वगैरे होतं, तिला जवळपासच्या दवाखान्यात नेण्यात आलं. पण जर आपण बघितलं, हे अजून काही महिने झाले हे असंच चालू आहे. ह्यांनी उगाच सिमेंट टाकायचं म्हणून नावासाठी टाकलं, ते परत सिमेंट काय आहे ते लगेच निघून गेलं. पण पाणीमुळं खूप त्रास होतो आहे. माझं पण स्वतःचा इथं 1-2 वेळा ॲक्सिडेंट होता वाचलेला आहे. मला 2 वेळा ट्रक ठोकताना राहिलेला आहे. जर असंच जर काम चालू असेल तर कसं करणार आपण? तरी लोकांना त्रास होतो, छोट्या मोठ्या गाड्या येतात. जर कोणाला लागलं चुकून, मोठा अपघात झाला तर याचा जबाबदार कोण? स्थानिक नागरिकांचं असा प्रश्न आहे की इथं जे अपघात होत आहेत त्याला जबाबदार कोण? तुम्हाला काय बोलायचं आहे? अजून एक इथले नागरिक आहेत की तुम्हाला काय वाटतं? इथं शाळा आहे, शाळा वगैरे आहे. इथं लहान लेकराच्या लेडीज शाळा आहेत साईडला. ते शाळेतले लेकर लहान घेऊन लेडीज किती वेळा पडल्या, त्याच्या रस्त्यावरून घसरून पडल्या. पण त्याला करून काय रस्त्याचा दुरुस्त होत नाही म्हणून रस्ता इकडून गाडी येते, तिकडून गाडी येते.
बरोबर का? लहान लेकराचे ते शाळेतली शाळा आहे, इकडे शाळा आहे, इकडे कॉलेज आहे, JMचे कॉलेज, त्याच्यामुळंच दुसरं काय नाही, रस्ता एवढंच बेकार आहे. इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की इथून पुढं शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, इथं वर्दळ जास्त आहे, पालकांची वर्दळ जास्त आहे, लहान मुलांना घेऊन पालक जा ये करतायत. खूप मोठी इथं लोकसंख्या आहे, भरपूर सोसायट्या आहेत. हे सगळं असून सुद्धा ह्या वर्दळीचा रस्ता असून सुद्धा महापालिकेने हे अजिबात काम केलेलं नाही. हे जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झालं आहे. लोकांनी गाडी कशी चालवायची, लोक कशी गाडी चालवत आहेत बघा. हा जो होणारा त्रास आहे लोकांना, तो महापालिकेला कधी कळणार, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की महापालिका या गोष्टीकडे वारंवार दुर्लक्ष का करते हेच कळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा फार वाईट परिस्थिती आहे की अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करता येते. हे सारखं ड्रेनेज तुंबतंय, इथं मोठे खड्डे होत आहेत, इथं मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, याच्याकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे बघायचं, आणि सर्वसामान्य नागरिक सजग असून सुद्धा त्यांनी तक्रार करून सुद्धा जर प्रशासन या गोष्टीकडं लक्ष देणार नसेल तर अशा निर्डावलेल्या अधिकाऱ्यांवर कशा प्रकारची कारवाई होणं गरजेचं आहे. माझं थेट पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांना अशी विनंती आहे की हांडेवाडी सातवनगर रोडला तुम्ही या, हे जे काम झालेलं आहे याची पाहणी करा, याची तपासणी इन्स्पेक्शन करा. हे काम कसं अर्धवट झालेलं आहे, निकृष्ट दर्जाचं झालं आहे हे बघा, आणि तातडीने याच्यावर कारवाई करत व्यवस्थित रस्ता करा. सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप त्रास होतोय, आणि टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी, प्रॉब्लेम्स हे प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. वारंवार याची आम्ही वारंवार ही गोष्ट आम्ही प्रशासनापर्यंत मांडतोय, तरी संबंधित अधिकारी पाणी पुरवठ्याचे याच्याकडे दुर्लक्ष करतायत. टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून पुणे शहर प्रतिनिधी धीरज म्हांगरे पुन्हा एकदा महानगरपालिकेला साथ घालतोय की लवकर हे काम नीट करा आणि होणारे अपघात थांबवा. धन्यवाद.